आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कवठेमहांकाळ तहसीलच्या नो अपील नो वकील या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 21 एप्रिल या नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून घेतलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धा सन 2025-26 मध्ये सर्वोत्कृष्ट कल्पना नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव मंडलात नो अपील नो वकील या उपक्रमाला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला असून त्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. नो अपील नो वकील या अभियानाअंतर्गत ढालगाव मंडलामध्ये गावती व पाणंद रस्त्याचे वाद हे तहसीलदार यांच्याकडे न करता हे वाद गाव पातळीवरच ग्रामसभा समुपदेशन व गाव पातळीवरील लोक अदालतीत एकमेकांच्यात समझोता करूनच 150 किलोमीटर लांबीचे 93 रस्ते खुले झाले. इतकेच नव्हे तर त्या रस्त्याचे 7/12चे इतर अधिकार सदरी घेऊन चावडीमधील गाव नमुना 1 मध्ये नोंद करण्यात आली. त्याचबरोबर सदर रस्त्याला नंबर देऊन त्याचे तात्काळ नकाशे बनवण्यात आले. यामुळे त्यातील काही रस्त्यांना मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद प्रति रस्ता 20 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते कायमस्वरूपी पक्के होणार असून हे सर्व काम 100 दिवसाच्या उपक्रमामध्ये म्हणजे जानेवारी 2025 ते 2025 या दरम्यान पूर्ण करण्यात आले आहे. या केलेल्या भरीव कामाची दखल घेऊन मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तहसीलदार अर्चना कापसे यांनी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता हा विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, मंडल अधिकारी सौ शेंडगेसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना तहसीलदार अर्चना कापसे म्हणाल्या की हा आम्हाला मिळालेला पुरस्कार हा महसूल परिवारातील जिल्हाधिकारी साहेबांपासून ते महसूल सेवकापर्यंत तसेच ज्या शेतकऱ्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवून एकमेकातील अंतर्गत वाद मिटवले या सर्वांनाच समर्पित आहे. या कामी आम्हास तत्कालीन जिल्हाधिकारी राजा दयानिधी व अशोक काकडे, जिल्हाधिकारी घोष, निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सुशांत खांडेकर सह महसूल परिवारातील सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना तहसीलदार अर्चना कापसे सोबत आमदार सदाभाऊ खोत व इतर मान्यवर उपस्थित होते. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठेमहांकाळ. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.